तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण तुमचं सहर्ष स्वागत करू. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जी माहिती बघायची आहे ती माहिती म्हणजे जो पृथ्वी आहे, पृथ्वी पृथ्वी कशी फिरते आणि यांचे काही नियम आणि पृथ्वीची स्थापना किती वर्षापासून झालेली आहे, निर्मिती, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती आज बघणार आहोत. तर फर्स्ट नंबर, जी पृथ्वीची शास्त्र नासाच्या रिसर्च सेंटर अनुसार आपल्याला सांगण्यात आलेले आहे 13.7 अब्ज मिलियन वर्षापूर्वीचे आहे. पहिले निर्माण झालेली आहे म्हणजे पृथ्वी 13.7 अब्ज वर्षापूर्वी. तर पृथ्वी आपली अशी जराशी तुम्हाला वाटेल गोल पृथ्वी आहे, थोडा क्रॉसिंग आपली पृथ्वी आहे, म्हणजे थोडा वक्र टाईप आहे. तुम्ही नकाशा बघला असेल, अशा प्रकारे आपली पृथ्वी सराउंडिंग करत असते. केली असं सराउंडिंग थोडा वक्र आकाराची आपली पृथ्वी म्हणून आपण पृथ्वीला ओळखले जाते. पूर्व साईडून पश्चिम साईडला पृथ्वी फिरते. पूर्व साईडून पश्चिम साईड काय फिरते पृथ्वी? पूर्व साईडून पश्चिम साईडला. त्याला आपण उत्तर धरू, दक्षिण, पूर्व, पश्चिम. तर पृथ्वी कशी फिरते आपली हे बघा. पृथ्वी असं फिरते. कसं फिरते? असं. त्याला फिरायला किती वेळ लागते? वेळ. सूर्याचा एक भ्रमण करण्यासाठी, सूर्याला एक वेळा मारण्यासाठी पृथ्वीला टाइम किती लागते बघा तुम्ही. $365 दिवस, 48 हॉर्स म्हणजे तास, 48 तास, 5 मिनिट, 5 मिनिट आणि 4 सेकंद. एवढा वेळ पृथ्वीला एक भ्रमण सूर्याचा करण्यासाठी एवढा वेळ लागते पृथ्वीला. एवढी स्लो आपली पृथ्वी फिरत असते. 67,000 किलोमीटर प्रति सेकंद आपली पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरत असते. आता सूर्य आता हे बघा, आपण म्हणतो त्या साईडला युरोपमध्ये, अमेरिकामध्ये पाण्याची जे म्हणजे जो आपल्या हे असते त्या साईडला पाणी जास्त तर नमस्कार विद्यार्थी. तर जो आपली या साईडून पृथ्वी आपली फिरते, आपण म्हणतो भारतात आता दिवस आहे. या साईडला आता युरोप असो, अमेरिका असो, या ठिकाणी आपल्याला रात्री दिसते, कारण की सूर्य असा आहे. आता सूर्य आहे सन. तर जो असा तो आपला सूर्यावर जो सूर्य आहे एवढ्या भागाला पूर्ण फक्त प्रकाश देऊ शकतो. अर्धा भाग राहिला तर इकडं काय होणार? आता रात्री. इकडं काय होणार? दिवस. काय होणार? दिवस.
आणि जो चंद्र आहे आपला चंद्राला पृथ्वीच्या 1 राऊंड फिरायला त्याला 27 दिवस लागतील. 1/2 केलं तरी 1/2 केलं तर 27 दिवस लागतील, म्हणजे 3 तास लागते. 27 दिवस आणि 3 तास 15 सेकंद एवढा वेळ आपल्याला चंद्राला पृथ्वीच्या 1 राऊंड फिरायला लागते, 1 राऊंड फिरायला. तर आज आपण अशी माहिती, काही महत्त्वाची माहिती बघलो. आता नंतर काय आहे, आपण काही महत्त्वाची थिअरी बघणार आहोत. थिअरी म्हणजे कसं निर्माण झालेली आहे पृथ्वी, हिमालय पर्वत कसं निर्माण झालेला आहे, जो आपला भारत. आता आपण हिमालय पर्वताची निर्मिती कशी झाली ते नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. फक्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे ग्रह आहे, आपण लाल ग्रह म्हणून आपण मंगळ ग्रहाला ओळखले जातात. मंगळ ग्रह याला आपण लाल ग्रह असे म्हणतात. मंगळ ग्रहाला तर ग्रहाचे सर्वात मोठा आणि सर्वात लहान ग्रह असे कोणते ग्रह आहे आपण आज व्यवस्थित लाईनमध्ये कर्मानुसार बघणार आहे. तर बघा, तर इथे लिहितो. जो सर्वात पहिला ग्रह जो ग्रह आहे आपण ओळखला जाणार सर्वात छोटा ग्रह, तर आपण म्हणू बुध ग्रह. दुसरा नंबरचा आला आपला बुध ग्रहाला ती लगेच जो आपला आला नंबर एक मिनिट विद्यार्थी पाणी पितो. तर बुध ग्रहानंतर जो आपला येणारा ग्रह आहे म्हणजे शुक्र ग्रह. नंतर आता 3ऱ्या नंबरवर आहे आपली पृथ्वीला नंतर आला मंगळ ग्रह. जो मंगळ ग्रह आहे, मंगळ ग्रह दिसतंय छोटा वाटतो, मोठा. इथं आला आता 4था नंबरचा आपला मंगळ ग्रह. मंगळानंतर जो आपला येणारा आहे आता ग्रह शनी ग्रह. गुरु नंतर येणारा आपला शनी ग्रह. आणि 7व्या नंबरचा आता युरेनियस आणि 8व्या नंबरचा आपला नेपच्यून. तर असे एकूण आपण 8 ग्रह म्हणून ओळखले जाते. आताच्या पोझिशनमधून नासाच्या रिसर्च सेंटरनुसार आपल्याला पृथ्वीमध्ये जो एकूण 8 ग्रह दिसते. आणि हे पहिले आपण अशी शास्त्रामध्ये खोज होती किंवा असे ग्रह 8 ग्रह वेदमध्ये होते. एकूण वेद किती आहे? सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि एक ग्रह कोणता आहे त्या बघू ते. तर असे 1 2 3 8 ग्रह आपल्या ते वेदमध्ये आपल्याला दिसून येते. वेदाचे कितून एकूण वेद किती आहे? तर 18 वेद आहे. तर
यांचा उल्लेख त्या वेदमध्ये होता. तर आता या जमान्यात जो आपला आताचा जो पिढी आहे, तर ही पिढीमध्ये आपल्याला विज्ञानची पिढी म्हणून ओळखली जाणारी पिढी आपली, तर कोणी याच्यावर तेवढा काय भार देत नव्हता. तर काही दिवसांनी जेव्हा वायझर 1 म्हणून एक 1975मध्ये जे सोडलेले होते नासाने, तो नासाच्या रिसर्च सेंटरने तो सर्वात महत्त्वाचा जो आपला जो काही सोडले होते इथून रिसर्च करण्यासाठी मिसाईल, तर ती मिसाईल एवढी महत्त्वाची ठरली. त्याच्यामध्ये सर्व काही माहिती भरून पृथ्वीची कोटी पृथ्वी आहे, काय आहे काय नाही, बाहेर सर्वात लॉंग टर्म फिरणारी म्हणजे तीच आहे वायझर 1. सर्वात पृथ्वीच्या बाहेर किती लाखो कोटी पलीकडे गेलेली आहे ती. त्याच्यासाठी ती त्या बाहेर गेल्यावर जेव्हा आपली पृथ्वी त्याने ऑब्झर्व केला आणि फोटो काढून पाठवले, तेव्हा आपल्याला सर्व असे ग्रह जे आपण बघतो आजच्या पुस्तकच्या आणि विज्ञानाच्या मुवमेंटमध्ये, तर सगळे आपल्याला दिसते. असे ग्रह बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी कुठे आहे, सूर्य कुठे आहे. तर हे कशामुळे झाला, ते वायझर ग्रहाने सर्व आपल्याला सिद्ध करून दिलेले आहे की वेद अनुसार यांचा उल्लेख, ते देवी देवतांचा उल्लेख खरी गोष्ट अशी त्या याच्यामुळे आपल्याला निर्माण झाली अशी बघायला मिळते. कारण की जसे वेदमध्ये असे लिहिलेलं आहे त्या अनुसारच त्या वायझर 1ने आपला उल्लेख आपल्याला दाखवलेला आहे. तर याच्यातून आपण काय काय बघणार आहोत, तर बुध हा सर्वात छोटा ग्रह आहे. बुध हा सर्वात छोटा ग्रह आहे. पृथ्वी हा निळा ग्रह आहे, निळा ग्रह. पृथ्वी हा निळा ग्रह. मंगळ ग्रहाला लाल ग्रह असेही म्हणतात. मंगळ ग्रहाला लाल ग्रह असेही म्हणतात. जो गुरु ग्रह आहे त्याला धूळ कणीचा ग्रह असे म्हणते. सर्वात मोठा ग्रह म्हणते आणि धूळ कण लई बाबा याच्या धिंगाणाच करून ठेवला गुरु ग्रहाने. सर्वात मोठा ग्रह पण गुरु ग्रह आहे. शनी ग्रह, युरेनियस आणि नेप्च्यून. नेप्च्यून जो आहे ना, हे सर्वात धूरचा ग्रह असे ओळखले जाते. आणि सर्वात शेवटी याचा शोध काढलेला आहे विल्यम अर्बटने. तर नेप्च्यून हा ग्रह आहे ना, सर्वात शेवटी काढलेला आहे. आणि असे आपण एकूण 8 ग्रह म्हणतो. आणि बट्टू ग्रह तुम्ही ऐकले असेल. बट्टू ग्रह कोणाला म्हणते? बट्टू ग्रह 2006 मध्ये याला ते गुरुग्रहलाच म्हणायचे, पण त्यांनी काढून आता ते वेगळं करून टाकले त्याला. तर एकूण आता आपले 9 ग्रह, आपल्याला 8 ग्रह आपल्याला दिसून यायचे. तर अशी आजची आपण पृथ्वीची काही माहिती महत्त्वाची बघलो. अजून एक बिग बॅग थिअरी अशी ओळखली जाते. बिग बॅग थिअरी, पृथ्वीची निर्मिती कशी झाली. बिग बॅग थिअरीनुसार असे सांगलेले आहे. बिग बॅग थिअरी असा एक सर्वात मोठा गोळा आहे. त्याच्यात आगाची गोळा आहे, म्हणजे आग सारखा आहे. मग असं सूर्य जसा आहे ना आग सारखा, तसा एक आगाचा गोळा आहे. तर आगाचा गोळा असा एक होता म्हणे. ते आगाच्या गोळ्यामध्ये असे 2 तुकडे पडत असे परिवर्तन करत ते जे आगाचा गोळा थंड होत आपली पृथ्वी निर्माण झाली, अशी काही थिअरी म्हटले जाते. थिअरी म्हणजे कोण म्हटले? ही थिअरी कोणाची आहे? ले म्हात्रे. कोणाची थिअरी आहे? जॉन अशी थिअरी कोण मांडला? जॉर्ज ले म्हात्रे यांनी अशी थिअरी मांडलेली आहे. तर
पृथ्वी पहिले असा मोठा एक आगीचा गोळा होता, त्याच्यात परिवर्तन होत 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 नैसर्गिक रूपांतर करत 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 अशी पृथ्वीची निर्मिती झाली आणि पृथ्वी अशी निर्माण झाली. अशी ले मात्रे याने आपल्या शोधानुसार असे म्हटलेले आहे. तर सूर्यापासून पृथ्वीची लांबी, पृथ्वी आणि सूर्याची लांबी 5,570 किलोमीटर अशी आपल्याला ओळखून येईल. 570. 13,49,000 किलोमीटर सूर्य पृथ्वीने वेगळा एवढा दूर आहे. 13,49,00,000. 13,49,00,000 एवढा सूर्य पृथ्वीहून दूर आहे, म्हणजे दूर. आणि सूर्याला पृथ्वीवर पडण्यासाठी किरण याला टाइम किती लागते? किरण पृथ्वीवर किरणे पडायला पृथ्वीवर सूर्याला किती वेळ लागते? सूर्याला 8 मिनिट 20 सेकंद. 8 मिनिट 20 सेकंदामध्ये एवढा मोठा डिस्टन्स पार करून भाऊ आपल्या पृथ्वीवर तो पडत असतो. कोण भाऊ? आपला सूर्य. एवढा जबरदस्त आपला सूर्य आहे. आपला काम सर्वात महत्त्वाचा जीवनदायिनी ग्रह म्हणून ओळखले जाणार आहे. कारण की जोपर्यंत सूर्य नाही तोपर्यंत आपण काही करू शकणार नाही, कोणतीही वनस्पती उगणार नाही. वनस्पती जर न उगली तर माणसं काय खाणार, लोक काय जगणार, ऊर्जा कुठून मिळणार? त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ग्रह म्हणजे आपल्याला जे ओळखणार आहोत आपण ओळखतो तो म्हणजे आपला सूर्यमामा. यालाच आपला हनुमंतरावाने गिळायला गेलता बाबा छोट्यापणा. बघा हनुमंत तवाच डिस्टन्स त्यांनी काढून टाकला. सूर्याची लांबी किती किलोमीटर आहे ते रामचरित्रमानसमध्ये जाऊन पडा, वाचा की सूर्य आणि पृथ्वीचे डिस्टन्स 13 कोटी अशीच 13 कोटी डॅश डॅश आहे ना. आता 49 नासाच्या रिसर्च सेंटरनुसार आपल्याला मिळालेलं आहे 13 कोटी. ते पहिलेच सांगून गेला भाऊ. तर काही गोष्ट खरी आहे तर खरीच बघत राहा, वाचत राहा आणि आपला अभ्यास करत राहा. तर आज आपण सर्वात पहिले जे सूर्यकिरण आहे कोणत्या देशात पडली जाते? सर्वात पहिले पृथ्वीवरती कुठे पडते? जपानमध्ये. जपान. आणि दुसऱ्या नंबरवर भारतात आपल्या अरुणाचल प्रदेशमध्ये पडते. अरुणाचल प्रदेश. तर आजची आपण जे काही माहिती बघलेली आहोत आजच्या या लेक्चरमध्ये कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा. आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि अभ्यास पण करा.